नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि तो पाहून खरंच कोणाचंही मन हादरेल. भंडारा एसटी डेपोमध्ये ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस, त्यात शाळेत जाणाऱ्या मुली पण होत्या. पण पुढे काय झालं ते ऐकल्यावर खरंच या समाजामध्ये माणुसकी राहिली की नाही हा प्रश्न पडतो. सुरेवाडी बसस्थानकाजवळ बस थांबते. एका विद्यार्थिनीच्या हातात तिकिटाचे पैसे नव्हते. तिच्याकडे शालेय पास होता. यावरून महिला कंडक्टर सोबत थोडासा वाद झाला. पण हा छोटा वाद अचानक भीषण वळण घेतो. त्या महिला कंडक्टरनं विद्यार्थिनीचा हात पकडला आणि थेट तिचे केस धरून खेचायला सुरुवात केली. मुलगी वेदनेनं रडत होती. बसमध्ये प्रवासी थक्क होऊन हा प्रसंग बघत होते. कोणीतरी धीर करून पुढे आलं आणि त्या मुलीला कंडक्टरच्या तावडीतून सोडवलं. घटना इतकी विचित्र आणि अविश्वसनीय होती की माणुसकीलाच काळीमा फासल्यासारखं वाटलं. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे दाखल झाली असून पुढची कारवाई सुरू आहे. तर मित्रांनो, एका लहानशा पासच्या वादातून विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण, हे खरंच धक्कादायक नाही का? अशा महिला कंडक्टरवर काय कारवाई व्हायला हवी? तुमचं मत नक्की सांगा.